ब्रो वेडा झालाय का? स्वरा, लोकांसमोर असं फेक वागावं लागतं. डोंट वरी स्वरा, या कुसुमचा खरा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर येईल. तिची लायकी दाखवते की नाही बघ. नमस्कार. हो नमस्कार. काउंटडाऊन बिगिन्स. तू इन्व्हाइट केलं होतंस? अर्थातच. तुमची तब्येत कशी आहे आता? तर औषधं आणि पथ्यपाणी यावर दिवस रेटतोय. काळजी नका करू हो, लवकर बरं वाटेल. या ना या. वासंतीताई, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. गोड दिसतेस हा रुपाली. थँक्स काकू. मृदुला, तुझ्या बाबांची तब्येत बरी नाही असं कळलं मला. ठीक आहेत का आता? बरे आहेत आता, म्हणजे घरच्या घरी हिंडा फिरायला लागलेत म्हणून कालच आले. बरं झालं. पार्टीला आलो ते बरंच झालं. इथे हातोहात बरेच क्लायंट्स मिळतील. तुम्ही आलात बरं वाटलं. तुम्ही बोलावलायत म्हणजे यायलाच पाहिजे ना. अहो, पार्टीचं ठरत होतं ना, तेव्हा सगळ्यात पहिलं नाव रीनाने तुमचं घेतलं. घ्यायलाच पाहिजे, आफ्टर ऑल फॅमिली आहे. सुहासिनी, रुपालीला बघितलंस का? कशी प्रिन्सेस दिसते ना. देशमुखांची मुलगी असं वाटतच नाही. ह्या वयातच नटण्याची आवड असते आणि शोभून सुद्धा दिसतं. रुपाली, तुझा जॉब कसा सुरू आहे? छान सुरू आहे. मला काही सांगितलं नाही. हो का? विसरलो असेल. वासंतीताई, तुमच्या दोन्ही मुली अगदी गुणी आहेत हा. मी तुम्हाला इथेच काय उभं ठेवलंय? या ना आत या, बसा. आई, कशी आहेस? बरी आहे. कोणाची दृष्ट नको लागायला. सुखी राहा. मस्त. तू कशी आहेस? छान आणि खूप सुंदर दिसतीये. थँक्यू. बहिणी, मस्त. आणि बाबांची तब्येत कशी आहे आता? सगळं ठीक आहे. या वासंतीताई, बसा. हा. अनु, गिफ्ट फॉर यू. थँक्यू. एक्सक्यूज मी. कॉंग्रॅच्युलेशन्स. तू कॉल सेंटर मध्ये जॉब करतेस ना? नाही, लायब्ररी मध्ये. मग तुझी लायब्ररी MG रोडला आहे का? नाही. नक्की डेट आठवत नाहीये, पण मी रिसेंटली तुला पाहिलंय MG रोडला. ती खाऊ गल्ली आहे ना तिथे. सो आय थॉट की तुझी लायब्ररी तिकडेच असेल. खूप उशिरापर्यंत थांबावं लागतं का? नाही, तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, तिथे गेली होती. काय तिचं नाव? गार्गी. आम्हालाही रात्री येताना भेटली होती ती. आंटी वॉज राईट. या देशमुख सिस्टर्स डेंजर आहेत. रुपालीला कसं कव्हर अप करते. चल. तुम्हाला इथे का घेऊन आली आहेस? रूपा, मला सांग,
बाहेर स्वरा काय विचारत होती? असं काय बघतेस माझ्याकडे सांग. रूपा, त्या दिवशी तू गार्गीच्या वाढदिवसावरूनच परत येत होतीस ना? रूपा, तुला लायब्ररीत सॅलरी किती देतात ग? आहे, खूप कमी आहे. कमी आहे? मग तुझ्याकडे एवढे पैसे कुठून येतात? रूपा, हे बघ, मला माहितीये तू कधीच चुकीचं वागणार नाहीस, पण तू लायब्ररी व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे पार्ट टाइम जॉब करतेस का? रूपा, इतके प्रश्न विचारतेय मी तुला, तू एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेस. आणि आई पण हेच सांगत होती, तू घरी पण अशीच वागतेस. बाबांना टेन्शन येईल आणि आई पण लगेच पॅनिक होते. तर मग मला सांग, मी आहे ना. तुला पैशांची गरज असेल तर मला सांग, मी देत जाईन तुला. हा, नकोयत मला पैसे. आणि किती करणार आहेस तू आमच्यासाठी? आणि किती दिवस? इतकी वर्ष तूच आमच्या सगळ्यांची जबाबदारी घेत होतीस ना, आता मला करू दे ना. कर ना रूपा, मला उलट आनंदच होईल. पण तू काय करतेस हे मला कळायला नको का? रूपा, काळजी वाटते म्हणून विचारते ना. ताई, मी काही चुकीचं करत नाही आणि मला काहीच कळत नाही असं नको वागूसा प्लीज. रूपा, हे बघ, मी आता ते सरबताचं काय करायचं? तू चल पुढे, मी आलेच. अनुजराव, त्या दिवशी तुम्ही होतात म्हणून आमची लाज राखली गेली. तुम्ही अजिबात न घाबरता त्या गुंडांशी सामना केला. तुमचे हे उपकार कसे फेडू हेच कळत नाही. एक पर्याय आहे बाबा. सांगा. तुम्ही मला अनुजराव म्हणू नका, बस. असं कसं? अनुज, मला एक मदत हवी आहे. बोल ना. हे पहिला, तू काय सगळी लाज शरम कोळून प्यायलास का काय? बाबा प्लीज बोलू देत ना त्याला. आपल्या माणसांकडून मदत मागताना लाज कसली आली? हा, बोल शशांक. मी एका इन्शुरन्स कंपनीची एजन्सी घेतली आहे. शशांक, अरे आपण कशासाठी आलो आणि तू? वहिनी वहिनी प्लीज बोलू देत त्याला. थँक्स. बुल इंडिया इन्शुरन्स कंपनी नवीन आहे, पण त्याचे प्लॅन्स अफलातून आहेत. ही इथे कशी? हिला कोणी बोलवलं? पार्टी सुरू झालीये, सगळे एन्जॉयमेंटच्या मूड मध्ये. कुसुमला बिलही मिळालं असेल. मस्त चान्स आहे. चलो अली, हो जा शुरू. हाय लिशा. कुमसुम डार्लिंग, यू आर लुकिंग गॉर्जियस. थँक्यू. काय झालं? तू अशी अपसेट का दिसतेस? नाही ग, ये ना प्लीज. ग्रेट, म्हणजे हिला बिल मिळालं. सी कुसुम, मी तुला सांगितलंय की तुझ्या मनात जे काही असेल ना ते तू माझ्याबरोबर शेअर करू शकतेस. प्लॅन्स कसे वाटले? शशांक, मी जरा या सगळ्याचा इन डिटेल स्टडी करतो. तू मला ऑफिस मध्ये येऊन भेट. हा, मी जरा आलोच. एक्सक्यूज मी. कुसुम, तुला आई बोलावतायत. अच्छा, आलेच मी.
मला जरा तुझ्याशी बोलायचं प्लीज. एली, हो माय माय, आय थॉट वी आर जस्ट फ्रेंड्स. एरवी कुमसुम समोर माझ्याकडे बघणं सुद्धा टाळायचंस, आणि आता सगळ्यांसमोर, स्वतःच्या बायको समोर मला असं बाजूला घेऊन जातोयस. मला तुझ्याशी थोडं बोलायचं. बोल ना, माझे कान आसुसले आहेत ते सगळं ऐकण्यासाठी. या आय नो, तुझ्या मनात काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे. मग अशी कुसुमला काय सांगत होतीस? कुठे काय? ओ नो, चांगला चान्स गेला हातातून. सी अनुज, मला जे वाटतं ना ते मी खुलेआम करते. तुझ्यासारखं सिंपथीसाठी काहीच करत नाही. म्हणजे माझी बायको मला समजून घेत नाही, आम्ही एका घरामध्ये राहून सेपरेट राहतो, हे सगळं कशासाठी? मी हे सगळं सिंपथीसाठी. कम ऑन अनुज, या एलीला पुरुषांची नस नस माहितीये, आणि मला बोटांवर नाचवेल असा पुरुष अजून जन्माला यायचा आहे. सो मिस्टर अनुज सरनोबत, मी आज इथे आत्ता तुम्हाला चॅलेंज देते. आपल्याबद्दलचं सगळं खरं या पार्टीमध्येच कुसुमला कळेल. एली, तू असं काही करणार नाहीस. प्लीज, आता या पार्टीमध्ये कुसुमला आपल्याबद्दल काहीच सांगू नकोस. वेळ आली की मी स्वतःहून सांगेन तिला. आणि सपोज जर कुसुमला आपल्याबद्दल तू काहीही सांगितलंस तर त्याच क्षणी आपलं रिलेशन संपलेलं असेल. ठीक आहे, तू लवकरात लवकर कुमसुमला सगळं सांग, नाहीतर मला माझ्या पद्धतीने सांगावं लागेल. काय सांगावं लागेल? तुमचं ऑफिसचं डिस्कशन नंतरही होऊ शकतं ना प्लीज. इलिशा चल ना, मला तुला घरच्यांशी ओळख करून द्यायची आहे. ओके चल. आलो. इलिशा, या अनुजच्या आई. आई, ही माझी बालमैत्रीण इलिशा. हॅलो मॅम. इलिशा म्हणजे तू क्रिसमस पार्टीला जिच्या बरोबर? कुठे राहतेस तू? मी सध्या दादरला असते, माझ्या आंटीच्या प्लेसवर. बर. आमची परत गोव्याला भेट झाली अचानकच. अच्छा. बाबा, माझी बालमैत्रीण इलिशा. इलिशा हे अनुजचे बाबा. ऑफकोर्स आय नो हिम. सर, तुम्ही माझं इन्स्पिरेशन आहात. म्हणजे ज्यावेळेस मला गोव्याला कळलं की तुम्ही कुमसुमचे. कुमसुम? ऍक्च्युली कुसुमला मी लहानपणी कुमसुम म्हणायचे, आणि आताही त्याच नावाने हाक मारते. इलिशा ही स्वरा म्हणजे अनुजची धाकटी बहीण. हाय ब्युटिफुल. हाय. आणि या अनुजच्या काकी. ओ, म्हणजे कुमसुम. ओके, नाइस मीटिंग यू. सेम टू. ओहो, ही आहे या मिडल क्लासची मैत्रीण जिच्याबद्दल लीनाने बरंच काही सांगितलंय. इलिशा, आई बाबांनाही तुला भेटायचं होतं. ये ना. या. आलेच. आई, एलिशा, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना. एलिशा उर्फ एली, तुझी भेट घेणं गरजेचं आहे.
मी टेरेसवर जाते, 5 मिनिटात तिथे ये. आणि नाही आलास तर एली काय करू शकते तुला चांगलंच माहिती. सी यू सून. कन्स्ट्रक्शन आणि टेक्सटाईल क्षेत्रात सरनोबत इंडस्ट्री टॉप 5 मध्ये आहे. जयप्रकाश सरनोबतांनी लघु उद्योगापासून सुरुवात केलेल्या या 2 उद्योगांना आज इंडस्ट्रीचा दर्जा प्राप्त झाला आहे. जेपी अर्थात आपले सगळ्यांचे लाडके जयप्रकाश सरनोबत आणि व्हीपी अर्थात वेदप्रकाश सरनोबत या 2 भावांनी मेहनतीने हे साम्राज्य उभं केलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तशी जेपींच्या मागे त्यांची पत्नी सुहासिनी उभी होती. आज सरनोबतांची पुढची पिढी तयार झाली आहे. सरनोबतांचं मोठं ड्रीम प्रोजेक्ट जेपींचा मुलगा अनुज सरनोबत सांभाळतोय. काही महिन्यांपूर्वी अनुजचं लग्न कुसुम देशमुखशी झालं. तिची मेहनत, हुशारी पाहून जेपींनी तिलाही बिझनेसमध्ये जॉईन करून घेतलं आहे. या सरनोबत कुटुंबातर्फे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. प्लीज प्लीज हे बंद करा. ही रुपाली सुभाष देशमुख, माझी धाकटी बहीण, आणि ही कधीच चुकीचं वागू शकत नाही. आम्ही मिडल क्लास फॅमिली मधून असलो तरी आमच्या आई बाबांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलंय. हे फोटोज कोणी कधी कसे काढले मला माहित नाही, पण यांचा चुकीचा अर्थ निघावा अशा पद्धतीने इथे दाखवले जात आहेत. हे कोणी केलं असेल? तुला कुणावर संशय? आज ना उद्या ते कळेलच. माझ्या बहिणीची, माझ्या कुटुंबाची बदनामी करणाऱ्यांचा शोध घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. रुपालीची आई, तुम्हाला कधी संशय आला होता का हो तिच्यावर? ताईच्या पगाराला हात लावायचा नाही. मी कमवतेय तर 100 प्रश्न विचारते. सगळ्या गोष्टी तुला कळल्याच पाहिजे का? कुसुम बरोबर बोलते. हे ज्यांनी कोणी केलंय ते शोधून काढलंच पाहिजे. रुपाली, पाहिलंस तुझ्या बहिणीचा तुझ्यावर किती विश्वास आहे. आता हे तुझे फोटो आहे, त्यामुळे सत्य काय आहे हे तूच सांग, म्हणजे कुसुमच्या बोलण्यावर सगळ्यांना विश्वास बसेल. रुपाली, तू गप्प काय बोल ना. तू जर अशीच गप्प बसलीस तर त्याचा चुकीचा अर्थ निघू शकतो.